नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला नाशिकमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद, 3500हून अधिक शिक्षक रस्त्यावर। दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक प्रतिनिधी रावसाहेब जाधव। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे आयोजित राज्यव्यापी शाळा बंद धरणे आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। सुमारे 3500हून अधिक शिक्षक शिक्षिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शासनाविरोधात आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार आवाज उठविला। आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। गोल्फ क्लब मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले। कार्यरत शिक्षकांवरील टेट अट तात्काळ रद्द करण्यात यावी। तमिळनाडू, तेलंगणा व उत्तर प्रदेशप्रमाणे कार्यरत शिक्षकांबाबत न्यायनिर्णय घ्यावा। शिक्षण संचालक पुणे यांच्या दिनांक 14 मे 2026च्या पत्रानुसार 1 सप्टेंबर 2025 पर्यंत टीईटीधारकांना देण्यात आलेल्या पदोन्नत्या रद्द करून सेवाज्येष्ठ शिक्षकांवरील अन्याय दूर करावा। विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेतील अन्याय दूर करून सेवाज्येष्ठ शिक्षकांना न्याय द्यावा। दिनांक 15 मार्च 2024 चे संचमान्यता धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे। शिक्षकांना तसेच इतर सर्व शैक्षणिक कामांतून पूर्णपणे मुक्त करण्यात यावे। पदवीधर व विषय शिक्षकांना विनाअट सरसकट वेतनश्रेणी लागू करण्यात यावी। आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी। डॉक्टर सुधीर तांबे यांची आंदोलनस्थळी भेट। आंदोलनादरम्यान माजी पदवीधर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शिक्षकांच्या भावना जाणून घेतल्या। सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा। सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीने शासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले की शिक्षकांच्या न्याय मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास विशेषतः शिक्षण संचालकांच्या 14 मे 2026च्या पत्रानुसार झालेल्या पदोन्नत्यांमुळे सेवाज्येष्ठ शिक्षकांवर झालेला अन्याय दूर न केल्यास भविष्यात अधिक तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल। प्रसंगी आमरण उपोषणाचा मार्गही स्वीकारण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असा इशाराही समितीने दिला। यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे आभार। आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी झालेल्या सर्व शिक्षक शिक्षिका, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे समन्वय समितीने आभार मानले। तसेच आंदोलन शांततापूर्ण व सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या नाशिक शहर पोलीस, जिल्हा प्रशासन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, आरटीओ, वाहतूक पोलीस विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी संजय बबनराव पगार, रमेश गोहिल, जेभाऊ बच्छाव, रावसाहेब जाधव, मारुती कुंदे, आनंदा कांदळकर, मुक्ता पवार, बेबी गांगुर्डे, राजेंद्र भोये, पुर्तीबाबा शिरसाट, बबनराव चव्हाण, कैलास बोढारे, दीपक खैरनार, वासुदेव बोरसे, जगन्नाथ बिरारी, सुनील भामरे, रामदास सांगळे, चंद्रकांत लहांगे, साहेबराव पगार, भागवत धूम, मनोहर टोपले आदी पदाधिकाऱ्यांसह हजारो शिक्षक उपस्थित होते। दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी रावसाहेब जाधव, मुख्य संपादक डॉक्टर प्राध्यापक भागवत शंकर महाले। बीएलओची काम आहे आणि टीईटीचं अनावश्यक असं जे कंपोजिशन करण्यात आलेले आहे त्या विरोधात संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन करून या या गृहावरती सर्वजणांनी जमून आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जात आहोत। आणि या निवेदनामध्ये आपण महाराष्ट्र शासनाला अशा स्वरूपाची विनंती करीत आहोत की येत्या काळामध्ये शिक्षकांसाठी जी टीईटीचं आयोजन करण्यात येईल, ते टीईटीचं आयोजन हे तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर खास अशी वेगळी शिक्षकांसाठी परीक्षा घेण्यात यावी। याबरोबर जे सिनियर शिक्षक आहेत, सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी याचं कंपोजिशन कसं करता येणार नाही याबाबत विचारविनिमय करण्यासाठी कमिटी नेमण्यात यावी, त्याबाबत विचार करण्यात यावा। याबरोबर शिक्षकांना अशैक्षणिक कामामध्ये सर्वात मोठं काम जर कोणतं असेल तर ते बीएलओचं काम आहे। यासाठी महिनाभर तो शाळेत राहू शकत नाही, त्यामुळे शिक्षकांवरती प्रचंड अन्याय होतो, विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो। हे सगळं दूर करण्यासाठी कसं बघितलं तर न्यायालयाचेच मुलाचा निर्णय आहे, शिक्षकांना बीएलओचं काम करताना अतिशय शेवटच्या प्राधान्याने ते देण्यात यावं आणि ज्यावेळेला शिक्षक शिकत असते त्या कालावधीत मात्र त्यांना देण्यातच नाही। असं असताना सुद्धा अक्षरशः कार्यमुक्त करून सुद्धा बीएलओचं काम करण्यास सांगितलं जाते। हे शिक्षकांसाठी अतिशय अन्यायकारक आहे। या सगळ्या अन्यायाच्या विरोधात सर्व शिक्षकांनी एल्गार पुकारलेला आहे आणि
आपण या सर्व शिक्षक मिळून या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करीत आहोत. वारंवार आपल्याला आंदोलन करावं लागतं, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावं लागते. काय वाटतं, काय म्हणतात या प्रशासनावर, काय म्हणतात? वारंवार शिक्षक आंदोलन करत आहे, परंतु प्रशासन किंवा हे महाराष्ट्र शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही. वास्तविक तसं जर बघितलं तर शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि शिक्षण हे देत असताना शिक्षक देणं परवडतं किंवा न परवडतं, म्हणजे परवडणार किंवा न परवडणार या मुद्द्यावर शिक्षण चालतच नसतं. एका मुलासाठी शिक्षक जपानसारख्या राष्ट्रामध्ये किंवा एका मुलासाठी किंवा एक मुलगी शाळेत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावरती रेल्वे थांबवली जाते आणि भारतामध्ये मुळात या खेड्यापाड्यावरती 10-15 शिक्षक जे आहेत, विद्यार्थी जे आहेत, त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला असं वाटतं की त्यांना शिक्षक देणं परवडत नाही. म्हणजे सर्व बाबीसाठी शासनाला खर्च करण्यासाठी आहे, परंतु शिक्षणावर मात्र खर्च करण्यासाठी त्यांची तयारी नाही आणि ज्या वेळेला आम्ही समस्या मांडतोय त्या वेळेला त्याच्यामध्ये कानाडोळा करताय. आता यापुढे मात्र शिक्षकांनी या आंदोलनाच्या निमित्ताने अशा इशारा द्यायचं ठरवलं नाही की यापुढे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा याची दखल घेतली नाही तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन शिक्षक येत्या काळामध्ये करणार आहे. दिव्य भारत BSM न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.